नाशिकमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा भोवरा सुरतला सरकल्यानंतर याचा मोठा फटका इथे बसल्याचं पाहायला मिळालं। सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यावरून गाड्या वाहून गेल्यात। पूरग्रस्त भागातून 2100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। नाशिकमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा भोवरा सुरतला सरकल्यानंतर याचा मोठा फटका या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय। मंगळवारी गुजरातच्या कामरेजमध्ये 10 तासात 305 मिलीमीटर आणि सुरतमध्ये 260 मिलीमीटर पाऊस झालाय। सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यांवरून गाड्या वाहून गेल्यात, तर पूरग्रस्त भागातून सुमारे 2100 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। सुरत आणि नवसारीमध्ये शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्यात। लोकांना अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। सुरतमधील शॉपिंग सेंटरचा पहिला मजला अर्धा पाण्याखाली गेलाय। एका शॉपिंग सेंटरचा तळ मजला पाण्याखाली गेला, तर पहिला मजला अर्धा पाण्याखाली गेला होता। अनेक बाजारपेठांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। सुरतमध्ये मुसळधार पावसानं शहरातील सर्व सखल भाग पाण्याखाली गेलेत। रस्ते नद्यांमध्ये रूपांतरित झाल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। रात्रभर बचावकार्य सुरू होतं। गोध्रामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झाली। अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। रात्रीच्या अंधारात सुरत पोलीस आणि एनडीआरएफच्या टीमने तातडीने मदतकार्य सुरू केलं। टॉर्च, लाईफ जॅकेट आणि बोटींच्या सहाय्यानं रात्रभर पुरात अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले।